अनिल पवारांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। ईडीला फटकारलाय आणि दखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलाय। अनिल पवार हे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त होते। त्यांची नाशिकची जमीन आणि अजून काही मालमत्ता ती खरतर गैरव्यवहार प्रकरणी आहे अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर होते आणि ते आरोप आता सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेत। आपल्यासोबत प्रशांत बाग जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहू शकतोय की अनिल पवारांवर काही घोटाळे आणि त्याबद्दल आरोप झाले होते आणि आता सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलेत। नेमकं काय प्रकरण आहे? बरोबर, आपल्याला माहिती की जवळपास 169 कोटी रुपयांहून अधिक माया लाजेच्या माध्यमातून जमवली असा अत्यंत गंभीर आरोप आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप अनिल पवार, जे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त होते, त्यांच्यावर होता। पण या पूर्ण तपासामध्ये ईडीनं ज्या पद्धतीनं तपासामध्ये त्यांना इंट्रोगेट केलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक मुद्दे समोर यायला लागले, त्यामुळे ती अटकच बेकायदेशीर होती अशा प्रकारचं सिद्ध झालं। मुंबई उच्च न्यायालयानं ईडीला फटकार लगावत अनिल पवार यांची तत्काळ मुक्तताई केली होती। त्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती। आणखी सुप्रीम कोर्टाने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं। अनिल पवार यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर होती, याच्यावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं स्पष्ट मत, ईडीवर ओढलेले कडक ताशेरे हे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे दिसून येतात। अत्यंत कडक आणि स्पष्ट निरीक्षण सुप्रीम कोर्टानं सुद्धा आपला निकाल देताना नोंदवलाय। आणि या सगळ्या विषयात उज्ज्वल चव्हाण, जे ईडीचे अधिकारी होते, माजी अधिकारी, यांनी अनिल पवार यांची मांडलेली बाजू ही सुद्धा अत्यंत मोठी आणि महत्त्वाची जमेची ठरली असं आपल्याला म्हणता येईल। अनिल पवार यांना मोठा दिलासा मिळालाय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। बरोगा, नक्कीच धन्यवाद प्रशांत। खरं तर अनिल पवार यांची त्यानंतर लगेच बदलीही झाली होती आणि झोपडपट्टी प्राधिकरणाच्या ठिकाणी त्यांना दिलं होतं। मात्र आता हे ईडीचे आरोप सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अबू सालेम प्रकरणामध्ये कोर्ट आता आपल्या भूमिकेवर ठाम आहे। पॅरोल हवा असेल तर सामेलाच संपूर्ण खर्च करावा लागणार आहे। आम्ही फक्त 1 लाख रुपये खर्च करू शकतो, सालेमचे वकील असं म्हणतायत। मागच्या वेळेला पॅरोल दिला तेव्हा फक्त 10 आणि 12 सुरक्षा रक्षक होते। सुरक्षेचा विषय पोलीस ठरवतील, तुम्ही ठरवू नका असं कोर्टाने म्हटलंय। तर अबू सालेम पॅरोल बद्दल 2 दिवसांनी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। बातमी